नमस्कार मित्रांनो, ब्लॉग 4मध्ये तुमचं स्वागत करतो. तर आज आम्ही नागपूरला चाललो आहे आमच्या मित्राच्या लग्नासाठी. त्याचं लग्न नागपूरला आहे आणि तो राहतो पालघरला. तर आता मी पण अहमदाबादवरून पालघरला आलो आहे. तर पालघरवरून आता दुपारी 3:50ला ट्रेन आहे, लोकल ट्रेन. दादर ट्रेन आहे ती. आणि मग दादरवरून आम्ही CSMTला जाणार आहे. CSMTवरून मग ट्रेन आहे CSMT नागपूर दुरांतो एक्सप्रेस. तर त्याचं रिझर्वेशन केलेलं आहे आम्ही. तर बघूयात कसा होतो प्रवास, तुम्हाला दाखवतो पूर्ण जर्नी. तर आम्ही टोटल 6 जण चाललो आहे. 4 जण आम्ही पालघरवरून आहेत. त्यामधून 3 जण आता ह्या लोकल ट्रेनला बसतील आणि 1 जण डायरेक्ट CSMTला येणार आहे जॉब करून. त्याच्यानंतर एक जो मित्र आहे तो नाशिक घोटीला राहतो, मग तो येणार आहे CSMTला ट्रेन पकडायला. आणि एक जण ठाण्याला राहतो, तो पण जॉब करून डायरेक्ट CSMTला भेटणार आहे. तर बघूयात कशी दंगामस्ती होते आमच्यामध्ये. तर एक मित्र आलेला आहे, पंकज. एक्सायटेड आहे तो खूप. सबस्क्राईब करा गाईज माझ्या मित्राला. तर हा दुसरा मित्र आलेला आहे, निखिल. नाही टाकणार भाई. तर आपली ट्रेन आलेली आहे, लेट आलेली आहे ती. तर आपण आता बोरिवलीला पोहोचलो आहे. ही जी ट्रेन आहे ती बांद्रा महुआ एक्सप्रेस आहे. बोरिवलीला उभी आहे ती. बऱ्यापैकी खाली झाली आता आपली ट्रेन. मित्रांनो, दादरला पोहोचलो आता. साइडला लागली आहे दादर अहमदाबाद, गुजरात में. चला मित्रांनो, आता उतरूया आपण. धावणीचे लोक आलेली आहेत आता, धावणे लोकलचे लोक. आता सेंट्रल रेल्वेला जाऊ आपण, CSMT लोकल पकडायला. तिकडे एक मित्र वेट करतो प्लॅटफॉर्म नंबर 12ला. और एक पंटर आ गया इधर, रोहित लगड फ्रॉम नाशिक. तर ही AC लोकल आहे, मुंबई AC लोकल. ऑटोमॅटिक डोअर आहे. हे बघा, क्लोज झालं. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल पुणे सिंहगड एक्सप्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक. तर मित्रांनो, लोअर परेल क्रॉस केलं आहे आपण. त्या साईडला लोअर परेल होतं आणि हे आपण ज्या लाईनने चाललो आहे ना, परेल आहे. तर
तर CSMT स्टेशनला पोहोचलेलो आहे आपण. हीच होती आपली ट्रेन. सुपरफास्ट एक्सप्रेस 8:10 पर प्लेटफॉर्म क्रमांक 12 से रवाना होगी. 12111 डाउन छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस. अमरावती सुपरफास्ट एक्सप्रेस will leave from platform number 12 at 8:10. मित्रांनो, ही विदर्भ एक्सप्रेस डिपार्ट झालेली आहे इथून आणि ही पण नागपूर साईडला जाणार. 12137 डाउन नागपूरवरून पुढे जाणार महाराज टर्मिनस. फिरोजपुर पंजाब में आपली ट्रेन लागली नाही. आपली 17 नंबरला लागेल आहे क्रमांक प्लॅटफॉर्मला. 11 वरून रवाना होईल. शंटिंग चालू झालेली आहे. आता आपली ट्रेन लागते प्लॅटफॉर्मला. आपला S1 कोच आहे. पुढे सर्व AC चे कोचेस आहेत. तर मित्रांनो, शुभम आलेला आहे. जॉबवरून डायरेक्ट आला आहे. शुभम आहे माझा मित्र. बस मजेत. आणि हा विक्रांत आहे. विक्रांत पण आलेला आहे. काय बोलतो? आपल्या 3 साईड लोवर आहेत. हा शुभम बसलाय ती एक साईड लोवर आहे. विक्रांत बसलाय ती एक साईड लोवर आहे आणि इथे एक साईड लोवर आहे. ते यायचे आहेत अजून. KFCला गेलेले आहेत 2-3 जण. आणि ही अशी आपली ट्रेन आहे. हा कोच आहे आपला S1. तर आपली ट्रेन निघालेली आहे CSMT वरून. आता नेक्स्ट स्टॉप डायरेक्ट भुसावळ आहे. नॉन स्टॉप जाणार ट्रेन. फक्त टेक्निकल हॉल्ट घेणार कसाऱ्याला बँकर्स इंजिन लागतील आणि इगतपुरीला ते डिटॅच होतील. तर हे 2 स्टॉप आहेत. त्याच्यानंतर डायरेक्ट भुसावळला आहे. तर आता आपण कल्याण स्किप करतो. कोचीला गेला. एकदम स्लो स्किप चालू आहे. कसारा पोचलो आपण आणि कसाऱ्याला 2 बँकर्स लोकोमोटिव्ह लागतील आपल्या ट्रेनच्या मागे. आणि इथे खायला तर काहीच नाही. आम्ही ॲक्च्युली काय स्नॅक्स भेटतं का ते बघायला उतरलो पण नाही यायचे. गुड मॉर्निंग मित्रांनो. डे 2 मध्ये आता आम्ही नागपूरला पोहोचणार आहे. ट्रेन अर्धा तास लेट झालेली पण टाईम कवर केलेला. आणि रात्री खूप थंडी वाजली आम्हाला. हे कमी झोपलोय भरपूर आणि थंडी भरपूर आहे ह्या साईडला, नागपूर साईडला. आता पोहोचू आम्ही नागपूरला. तर पंकज, कशी वाटली तुला थंडी रात्री? खूपच जास्त थंडी आहे. तुम्हाला दाखवतो. तुम्ही बघू शकता की 12 डिग्री सेल्सिअस. बघा मित्रांनो, आत्ता सकाळचे 7 वाजले. त्यांनी 12 डिग्री सेल्सिअस चालू आहे इथे. थंडी आहे. शुभम, तुला कशी वाटली थंडी? बेकार थंडी लागली. तुम्ही बघत असतील मी पूर्ण पॅक होऊन आलेलो आहे. पण मित्रांनो, शुभम सगळ्यात जास्त झोपला आहे. 1 नंबर झोपला आहे तो. खूप वेळ झोपला. आपली सवयच आहे. ट्रेनमध्ये झोप जास्तच लागते. आणि हा रात्री सांगत होता मला थंडी वाजत नाही. पण त्याला थंडी वाजलेली आहे रात्री. मुंबईला जे आम्ही पूर्ण कपडे घालून
बसले होते आता पूर्ण पॅक होऊन झालेले आहेत. तर मित्रांनो, ही जी चादर आहे ना, ही निखिलने आणलेली घरून. पण ह्या चादरीचा काही उपयोग नाही झाला. ह्या चादरीच्या मधून हवा घुसली आणि ही आम्ही पांघरलेली होती, मी आणि रोहितने. पण खूप थंडी वाजली त्याच्यामधून. सोलापूरची चादर आहे. सोलापूर. आणि आता रोहितला विचारूया. रोहित, कशी वाटली तुला थंडी? थंडी खूप होती. जवळपास 8 ते 9 डिग्रीपर्यंत टेम्परेचर होतं सकाळी. आणि रात्री आम्ही गाठून गेले असते पण वाचलो. या जॅकेटने मला वाचवलं. आपल्या गाठी या जॅकेटवर तरी वाचलो आम्ही. तरी देवाचे आम्ही आभार मानतो की एवढी कमी थंडी दिल्याबद्दल. कारण की आमच्या नाशिक साईडला डिफॉल्टमध्ये डायरेक्ट -1-2च्या आसपास थंडी जाते. तिकीट तरी चांगली आहे. आणि मित्रांनो, एक गंमत काय झाली की ह्या ट्रेनचं मी बुकिंग केलेलं 6 तिकीट. आणि रोहितला काय वाटलं की मी AC कोचचं तिकीट बुक केलेलं आहे. बट जेव्हा तो CSMTला आला आणि त्याला माहीत झालं की बाबा स्लीपरचं तिकीट आहे, तर मग तो निराश झाला जरा. आणि AC चा कोच समजून त्याने चादर पण नाही आणली घरून पांघरायला. त्याची बायको देत होती घरून पांघरायला, पण हा नाही बोलला की AC चा कोच आहे असं. आणि पूर्ण रात्र कुडकुडत होता तो. आणि मित्रांनो, ही जी खिडकी आहे ना, ती सांगायचं की या खिडकीला थोडंफार मजबूत बनवा आणि याची काय जे लॉक सिस्टीम आहे ती थोडी चांगली बनवा, जेणेकरून ते लॉक होईल. हां, ही आणि खाली फिरतोय तर लॉक होत नाही, लाईक ती वर जाते थोडं. ही मित्रांनो खिडकी बंदच नाही झाली, लॉकच होत नाही ती पूर्णपणे. आणि ही मधून पूर्ण फट ओपन राहते आणि हवा घुसते. पूर्ण रात्रभर तिथून हवा येत राहिली. मग तो काय झोप लागली नाही आम्हाला. अजनी स्किप करतो आता मित्रांनो. नवीन कन्स्ट्रक्शन चालू आहे स्टेशनचं. नागपूर मेट्रो लाईन आहे ती बघा वरून. पोहोचलो नागपूरला. यस. अच्छा है, सही में अच्छा है. बोकानी आता रेल्वे स्टेशनच्या बाहेर निघू, काहीतरी नाश्ता करू. कुठे भेटतोय तर बघूयात. ही आपली ट्रेन होती. आता नागपूर रेल्वे स्टेशन बर्डीला जातोय, बर्डी बस स्टँडला. आणि तिथून आपण लग्नाच्या ठिकाणी जाणार आहेत. इथे मित्राचं लग्न आहे साकेतचं. आता ऑटो केली आपण. हा बर्डी बस स्टँड आहे नागपूरचा. आणि इथून आम्हाला बस आहे काटोलसाठी. आता समोर इथे नाश्ता करायला आलो आहे आम्ही. तर आता आम्ही नागपूरचे तरी पोहे खातोय. आता विचारूयात. रोहित, कसे वाटले तुला तरी पोहे? एकदम उत्तम. मस्त आहे. हो. अरे वा.
रोहित पण खातो तरी पोहे छान आहेत, मी पण खाल्लेत. आणि आमचा हा पंकज जो आहे ना, तो नागपूरला येऊन इडली खातोय. एक नंबर आहे. इडली पण मस्त आहे. नारळाची चटणी तर अजूनच भारी. हां. तर आता बर्डी बस स्टँडवरून बस घेतली आहे काटोलसाठी आणि शिवसाई बस आहे. तर आता आपण उतरलो आहे काटोल बस स्टँडला. या बसने आलो आपण, शिवशाही होती. नागपूर वरुड बस स्टँड आहे. आता शुभमने लावलं आहे मॅप नेव्हिगेशन. ते साकेतने कुठे आम्हाला हॉटेल केले तिकडे चाललो आहे. जवळच आहे ते. ट्रेन बघायला लागते बरोबर आहे. सगळे चाललो. हायवेच्या पार. तर आम्ही लॉजला पोहोचलेलो आहे, जे साकेतने बुक केलेलं होतं आमच्यासाठी. आणि आता लॉजवर अंघोळ वगैरे झालेली आहे आमची, फ्रेश झालेलो आहे आणि मित्र गेम खेळायला बसलेले आहेत. तुम्हाला दाखवतो. हे बघा BGMI खेळत होते लोक. रोहित नवीन प्लेअर आहे. हे दोघं प्रो प्लेअर आहेत, पंकज पाडेकर आणि निखिल. का बोलतो काय ते? सावजी चिकन मटन सर्व झालं त्याच्यामध्ये. अच्छा अच्छा मसाला टाईप अच्छा. म्हणजे सावजी मसाला इथेच भेटतो का? आपण गरम मसाला म्हणतो यासाठी. तर मित्रांनो आम्ही चाललो आहे आता रेस्टॉरंटला, नॉनव्हेज रेस्टॉरंट आहे. आता संध्याकाळी आणि इथे नागपूरला येऊन व्हेज खाणार आहेत हे दोघं. पंकज काय ऑर्डर केलं? व्हेजमध्ये काय ऑर्डर केलं? व्हेज क्रिस्पी आणि अजून पनीर मलाई टिक्का आम्ही ट्राय करणार. सांगा पटापट, त्याला सांगा नाही तर वेळ होता. कमेंट कमेंट पनीर अंगारा, पनीर अंगारा, पनीर अंगारा. हां और इस चॅनल को सबस्क्राईब करो. ओके. तर मित्रांनो आम्ही चाललो आहे आता हळदीसाठी साकेतच्या. त्याचा 2 फोन येऊन गेले, सांगतो लवकर या. आणि यांना आहे ना मी 10 मिनटात तयार केलं आहे, म्हणजे उठवलं आहे, झोपलेले होते मग तयार झाले. तर मित्रांनो पोचलो आहे आपण हळदीच्या ठिकाणी. आणि हा आहे नवरदेव साकेत. फोटोग्राफी चालू आहे सध्या. तर साकेतची आता हळद कुटणार आहे ती प्रोसेस चालू आहे. आणि मस्त थंडी आता रात्रीचे 11 वाजलेले आहेत, 11 वाजून गेलेले आहेत. 15 डिग्री टेम्परेचर झालेलं आहे. नितीन व्लॉग्स. 15 डिग्री सेल्सिअस. लाईक शेअर सबस्क्राईब. लाईक शेअर अँड सबस्क्राईब. यस. तर मित्रांनो आता हळदची प्रोसेस चालू होईल, हळद लावण्याची साकेतला. साकेत तिकडे बसला आहे, दिसत असेल. आणि हे बघा मित्रांनो, हे जी लोक आहेत ते कशी पांघरून बसलेले आहेत. हे म्हणतात हमारे हा ऐसा ही छोटा है. एवढी थंडी आहे. तर मित्रांनो आज डे 3 आणि आम्ही हॉलवर आलेलो आहे. आता ब्रेकफास्ट करणार आहे. सगळे बसले तिकडे, मस्त तयार होऊन आलेले आहेत. आता आम्ही ब्रेकफास्ट करू. दुसरे मित्र आहेत पालघरचे, हे साकेतच्या अपार्टमेंटमधले आहेत. नवीन अपार्टमेंट टेंबोडे.
बघा लग्न झालेलं आहे आणि फोटो काढायला बघा कुठून लाईन आहे. इथून लाईन आहे अशी आणि ती डायरेक्ट स्टेजवर जाते लाईन. म्हणजे किती फेमस आहे आपला साकेत. सही आहे. आम्ही निघतो आता नागपूरसाठी आणि लग्न झालेलं आहे. आता तयारी केलेली आहे आणि काटोल बस स्टँडला जाऊ आणि तिथून मग नागपूर रेल्वे स्टेशन. तर सगळे निघालेत मित्र. हे बघा. यास. तर आपण नागपूरला पोहोचलेलो आहे आता. येताना पण आपण शिवशाहीमध्ये आलेलो आहे. बरोबर 1.5 तास लागतो यायला आणि रोड एक नंबर आहे तिकडे. म्हणजे 0 पाथोल आहे. तर आता बस स्टँडला उतरलो आहे आम्ही. नागपूर बर्डी बस स्टँडला. आणि आता सर्च करत आहेत की आपलं ऑरेंज बर्फी कुठे भेटेल, किती लांब आहे असं. तर आता बघूयात, जाऊ इथून. जे जवळपास शॉप असेल तिथे जाऊयात. तर मित्रांनो आता आम्ही शॉपला आलेलो आहे. हे शॉप आहे ना मेडिकल स्क्वेअरच्या समोर आहे. हा मेडिकल स्क्वेअर आहे इथे. आणि हे हल्दीरामच्या ऑपोजिटच आहे. शॉपचं नाव आहे हिरा स्वीट्स, श्री हिरा स्वीट्स. आणि एक नंबर आहे. आम्ही टेस्ट केली आहे. तुम्ही कधी पण येणार ना नागपूरला तर जरूर या इथे. बेस्ट सेलर्स आहेत. हे पर्पी ऑरेंजची बर्फी आहे आणि ही संगम कतली ऑरेंजची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला प्युअर ऑरेंजचं काजू कतली पाहिजे असेल तर ते पण भेटून जाईल. आणि हे बाकी प्रोडक्ट्स आहेत. फूड गँग. मुझे बर्फी में ही चाहिए. आपके हाथ में क्या है वो? ये सब मिक्स करके बनाया. इथं हे असं काही शॉप आहे. सब अलग अलग है. आउटलेट आहे. ये बेस है पूरा अंजीर डाला है पूरा. हिरा स्वीट्स. अंदर में ड्राई फ्रूट, बादाम, काजू. हमको सिर्फ ऑरेंज स्पेशल चाहिए. ऑरेंज स्पेशल चाहिए तो बोले जाओ. मित्रांनो आम्ही जे स्वीट घेतलं ना त्याच्या साईडलाच एक खोवा चायवाला हे आहे, आउटलेट आहे वाटते. आणि नोव्हेंबरलाच ओपन झालेलं आहे. पण मी चहा पिली, एक नंबर आहे. आणि ते खोवा चायवाला जे लिहिले आणि तो ॲक्च्युअल खोवा टाकतो त्याच्यात चहामध्ये आणि मस्त लागते टेस्ट. ट्राय करा तुम्ही कधी आले तर इथे. तर आता जगदीश सवजी हॉटेलमध्ये आलेलो आहे आपण आणि बसलो जेवायला. तर मित्रांनो टेस्ट एक नंबर आहे आणि नागपूरमधलं सगळ्यात जुनं हॉटेल आहे. आता आम्ही वेगवेगळ्या डिश घेतलेल्या आहेत. प्रॉन्स आहे, पाया डिश आहे, त्यानंतर मटन थाळी आहे, चिकन अफगाणी आहे. छान आहे, टेस्ट केली आहे मी. तर हे बघा मित्रांनो, हे हॉटेल होतं जगदीश सावजी भोजनालय. तर आता पोचलो आहे आपण रेल्वे स्टेशनला. आणि शुभमने भरपूर सारी ऑरेंज बर्फी घेतलेली. तर हातात म्हणजे ते ओपनच होती, मग कॅरी करायला प्रॉब्लेम होत होता. तर एक विमलची थैली घेतली त्याने. एवढी मोठी विमलची थैली घेतली आहे आणि पूर्ण पालघरला वाटणार आहे तो. तर आता आपण प्लॅटफॉर्म नंबर 8ला आलेलो आहे आणि इथूनच ट्रेन आहे आपली दुरांतो मुंबईसाठी. आणि हे बघा 100 इयर्स झालेलं आहे नागपूर स्टेशनला. 1925मध्ये इस्टॅब्लिश झालेलं होतं. प्लॅटफॉर्म क्रमांक 6 पर आ रही है. तर मित्रांनो आपली ट्रेन आलेली आहे, प्लॅटफॉर्मला लागलेली आहे आता. आणि मी ह्या ट्रेनने भुसावळपर्यंत जातो आहे. भुसावळनंतर माझी दुसरी ट्रेन आहे अहमदाबादसाठी. आणि बाकीचे 5 मित्र आहेत
ते पूर्ण मुंबईपर्यंत जाणार CSMT पर्यंत. क्रमांक 6 वर आली आहे. याची कृपया ध्यान. आणि हा पंकज ट्रेनला ढकलतोय आणि ट्रेन पुढे जात आहे. हे बघा सुपरमॅन आहे हा. तर मित्रांनो आता आम्ही निघालो आहे नागपूरवरून आणि मी रात्री पोचेल 1:30 वाजता भुसावळला आणि भुसावळवरून माझी दुसरी ट्रेन आहे अहमदाबादसाठी. भुसावळला पोहोचलो आपण. तर आता ही ट्रेन डायरेक्ट CSMTला जाईल आणि मी इथे उतरलो आहे भुसावळला. माझी दुसरी ट्रेन आहे आसनसोल अहमदाबाद आणि तिचा टायमिंग ॲक्च्युली 2:30 वाजता होता, बट ती 1 तास लेट चालू आहे. मग आता वाजलेले आहेत 1:30, तर आता तेवढा वेळ मला वेट करावा लागेल. 3:30पर्यंत येईल ती गाडी. आता 2 वाजलेले आहेत आणि 3:30पर्यंत गाडी येईल. थोडा आराम करतो आणि मी आज पोहोचेल 12 वाजता अहमदाबादला. तर चला मी हा ब्लॉग इथेच संपवतो. मला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. ओके, बाय.